मंडळी, सोशल मीडियावर सध्या हिटमॅन इज बॅक हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होतोय। चर्चा आहे की रोहित शर्मा परत एकदा ओडीआयचा कॅप्टन होणार। नेमकं प्रकरण काय आहे त्यासाठी हा रील शेवटपर्यंत नक्की बघा। मंडळी, भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियासाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली होती। कोलकाता कसोटीत कर्णधार शुभमन गिलला मानेच्या दुखापतीमुळे थेट आयसीयू मध्ये दाखल करावं लागलं होतं। त्याला आता डिस्चार्ज मिळालाय, पण गुवाहाटी कसोटी आणि त्यानंतर ओडीआय मालिका दोन्हीसाठी त्याच्या सहभागावरती मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। आता मुद्दा आहे कर्णधार पदाचा। जर शुभमन जखमी असेल आणि श्रेयस अय्यरही बाहेर असेल तर पुढील सामन्यासाठी संघाचं नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्यानंतर क्रिकेट वर्तुळात आणि फॅनमध्ये रोहितच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली। रोहित शर्मा परत ओडीआयचा कर्णधार होणार का, असा प्रश्न जरी उपस्थित होत असेल तरी इथे एक मोठा ट्विस्ट आहे। तो ट्विस्ट म्हणजे केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघेही कॅप्टनसाठी मजबूत दावेदार आहेत। तर मंडळी, केएल राहुल ओडीआय लीडरशिपचा अनुभवी आहे, तर पंत सध्या टेस्ट मध्ये नेतृत्व करताना दिसत आहे। त्यामुळे निवड समिती रोहित ऐवजी हे दोन पर्यायही पाहू शकते। 30 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या 3 मॅच ओडीआय मालिकेत रोहित आणि विराट दोघेही खेळणार आहे आणि रिटायरमेंट नंतर त्यांना पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहायला फॅन सुद्धा सुपर एक्साइटेड आहे। तुमच्या मते ओडीआय कर्णधार कोण होणार? बीसीसीआय परत एकदा हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माला संधी देणार का, की राहुल किंवा पंतच्या पदरी कर्णधार पद पडेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला फॉलो करायला विसरू नका।